वळूयात पुढील बातमीकडे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यानं ओबीसी आक्रमक झाले। नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंना घेराव घालण्याचा इशारा दिला। सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजूर खुपसला। ओबीसी नेत्यांनी सरकारवर हा हल्लाबोल केलाय। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसींचं आरक्षण लागू केल्यानंतर नांदेडमधील ओबीसी समाज आक्रमक झालाय। मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका ही भूमिका कायम आहे, असं ओबीसींचं म्हणणं आहे। येत्या 17 सप्टेंबरला पालकमंत्री अतुल सावे यांना ओबीसी समाजातर्फे घेराव घालण्यात येणार असल्याचंही ओबीसी नेता अविनाश भोसीकर यांनी सांगितलंय। या जे आघाडी फडणवीस सरकारने आम्हाला फार मोठा फसवणूक केली आहे। ओबीसींच्या मतावर फडणवीस सरकार निवडून आलं आणि आम्हाला ओबीसीच्या लोकांना असं वाटलं की फडणवीस ओबीसीच्या हिताचं संरक्षण करतील, पण त्या ठिकाणी ओबीसीच्या जीवावर निवडून आलेल्या फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारने त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे। त्या ठिकाणी सरसकट आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला दिलेलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता, त्यांना 10, 20, 30% द्यावं असं आमचं म्हणणं होतं, पण ते ओबीसीमधून देऊ नये असं आमची भूमिका होती।